मागील आठवड्यात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी एका मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी केली होती. 14 डिसेंबरला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं की 19 डिसेंबरला अमेरिकेतून येणाऱ्या काही फाईल्समुळे भारतात मोठा बदल होईल. कदाचित मराठी माणूस पंतप्रधान होईल आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल. त्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सांगितलं, 19 डिसेंबरला अमेरिकेतून एक मोठी स्फोटक बातमी येईल, ज्यामुळे मोदींना सत्तेत राहता येणार नाही. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि 19 डिसेंबर उलटून गेला. पण आता समजतंय की ही भविष्यवाणी जेफ्री एप्स्टीन फाईल्स बद्दल होती. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याने जगभर खळबळ माजवली आहे. जेफ्री एप्स्टीन फाईल्स हे फाईल्स म्हणजे एका धनाढ्य माणसाच्या गुप्त जीवनातील कागदपत्रांचा संग्रह, ज्यात अनेक मोठ्या व्यक्तींची नावं, फोटो आणि ईमेल्स आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फाईल्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते हरदीप सिंग पुरी यांचीही नावं समोर आली आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात माय PCMC. सगळ्यात पहिलं तर एप्स्टीन कोण होता? जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकन वित्तीय सल्लागार होता, जो 2019 पर्यंत जगभरात धनाढ्य आणि राजकीय नेत्यांशी पैशांच्या जोरावर जवळीक साधत होता. पण त्याचा खरा चेहरा होता एक मानवी तस्करीचा मास्टरमाइंड. तो अल्पवयीन मुलींना म्हणजे 14 ते 15 वर्षांच्या चिमुकल्या मुलींना मोहक संधीच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढून आणत असे. मसाज देण्याच्या बहाण्याने मुलींना बोलवत त्यांचा गैरवापर करत असे आणि नंतर श्रीमंत व्यक्तींना विकत घेऊन देत असे. हे सगळं त्याच्या खासगी बोटवर, विमानात आणि न्यूयॉर्कच्या हवेलीत घडत होतं. एप्स्टीनने हे गुन्हे दशकभर चालवले आणि त्याला 2008 मध्ये पहिल्यांदा शिक्षा झाली. पण तो पुन्हा सक्रिय झाला. एप्स्टीन एकटा नव्हता. त्याची मुख्य साथीदार होती त्याची प्रियसी घिस्लेन मॅक्सवेल. ती ब्रिटिश समाजसुंदरी होती. ती एप्स्टीनची मॅनेजर म्हणून काम करत होती. ती मुलींना शोधत, त्यांना बोलवत आणि एप्स्टीनच्या नेटवर्कमध्ये सामील करत होती. 2022 मध्ये तिला 20 वर्षांची शिक्षा झाली मानवी तस्करीसाठी. एप्स्टीनचे मित्र होते जगातील मोठमोठे नेते आणि सेलिब्रिटी. बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स, मायकल जॅक्सन, माईक जॉगर, केविन स्पेसी यांसारखे. हे लोक एप्स्टीनच्या खासगी विमानात, ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हणतात, त्यात प्रवास करत किंवा त्याच्या बोटवर जात होते. पण लक्षात ठेवा, नावं येणं म्हणजे गुन्ह्यात सामील असणं नव्हे. काहींनी नकार दिला आहे, पण या फाईल्समधून बाहेर आलेल्या मुलींच्या कथा ऐकून डोळे भरून येतील. वर्जिनिया ही 16 वर्षांची होती तेव्हा एप्स्टीनने तिला ट्रम्पच्या मारा-लोगो हॉटेलमधून बोलवलं. तिने सांगितलं, मला मसाज देण्याचं सांगितलं, पण ते बलात्कार होतं. मी चिमुकली असताना माझं बालपण हरवलं. आणखी एक पीडित, ॲनी फार्मर, 16 वर्षांची असताना मॅक्सवेलने तिला मॉडेलिंगची संधी दिली, पण एप्स्टीनने तिचा शारीरिक आणि मानसिक गैरवापर केला. तिने सांगितलं, मी मदत मागायला गेले होते, पण मी कैदी झाले. अनेक मुली 14 वर्षांच्या होत्या. त्या गरीब कुटुंबातून होत्या. शाळा सोडून पैसे कमवण्यासाठी आल्या आणि एप्स्टीनने त्यांचा फायदा घेतला. एका ग्रँड ज्युरी ट्रान्स्क्रिप्टमध्ये सांगितलं, एप्स्टीनने 14 वर्षांच्या मुलीचा बलात्कार केला. या कहाण्या दाखवतात पैशांची ताकद कशी निर्दोष आयुष्य उद्ध्वस्त करते. 2019 ऑगस्टमध्ये एप्स्टीनवर सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप ठोठावले गेले. तुरुंगात असताना तो मृत आढळला. अधिकृत म्हणून आत्महत्या. पण ही खरंच आत्महत्या होती का? तो आत्महत्या करत असताना कॅमेरा बंद होता, गार्ड्स झोपले होते आणि त्याच्या गळ्यातील जखम सामान्य आत्महत्येपेक्षा वेगळी होती. जगभरात एप्स्टीनने स्वतःला मारलं नाही असा मीम प्रसिद्ध झाला. जर तो जिवंत राहिला असता तर कदाचित आणखी अनेक नावं उघड झाली असती. न्याय मिळाला असता पीडितांना. हे नेटवर्क उघड झालं असतं. पण त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न कायम आहेत. आता वळूया या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे. एप्स्टीन फाईल्स म्हणजे काय? ही फाईल कधी आणि कशी उघड झाली? एप्स्टीन फाईल्स म्हणजे एप्स्टीनच्या तपासातील हजारो पानांचे दस्तऐवज, उड्डाण नोंदणी, ईमेल्स, फोटो आणि साक्षीदारांची जबानी. पहिली मोठी उघडणी 2024 जानेवारीत झाली, जेव्हा घिस्लेन मॅक्सवेल विरुद्धच्या खटल्यात न्यायालयाने नावं उघड केली.
नंतर 2025 नोव्हेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्पने एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट मंजूर केला आणि डिसेंबरमध्ये डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आणखी 30,000 पानं आणि 1 दशलक्षाहून अधिक दस्तऐवज सोडले. यात शेकडो फोटो आहेत. डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, स्टीफन हॉकिंग, बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, केविन स्पेसी यांसोबतचे. हे फोटो एप्स्टीनच्या वैयक्तिक संग्रहातून आले, ज्यात पार्टीज आणि बोटवरील फोटोज आहेत. त्यात बैठकांची नियोजनं, प्रभाव टाकण्याचे प्रयत्न. उदाहरणार्थ, एप्स्टीनने स्टीव्ह बॅननला, जो ट्रम्पचा सल्लागार आहे, त्याला ईमेल पाठवला. मोदीशी भेट घ्या, मी अरेंज करतो. हे ईमेल्स राजकीय प्रभाव दाखवतात. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, मोदींचं नाव ईमेलमध्ये कसं आलं? 2019च्या एका ईमेलमध्ये एप्स्टीनने स्टीव्ह बॅननला लिहिलं, मी भारतात मोदीशी भेट अरेंज करू शकतो. मोदी ऑन बोर्ड आहेत. हे भारतातील राजकीय प्रभावासाठी होतं, पण एप्स्टीनचा हेतू संशयास्पद होता. भाजप नेते हरदीप सिंग पुरी यांचंही नाव एप्स्टीनच्या अपॉइंटमेंट डायरीत दिसलं 2019 मधल्या भेटींच्या नोंदमध्ये. अनिल अंबानी यांच्याशीही ईमेल्स आहेत, मोदींबद्दल चर्चा. पण ही नावं क्लायंट म्हणून नाही, फक्त संपर्क म्हणून आली आहेत. तरीही काँग्रेसने स्पष्टीकरण मागितलं आहे. मोदी आणि पुरी यांची नावं येताच भारतात वाद माजला. हे ईमेल्स आणि अपॉइंटमेंट्स दाखवतात की एप्स्टीन भारतातील प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, वेट अँड वॉच. जर मोदी प्रत्यक्ष गुन्ह्यात सामील असतील तर राजकीय भूकंप येईल, विरोधक हल्ला करतील, आंतरराष्ट्रीय प्रतिमेला धक्का बसेल आणि तपास होईल. पण सध्या हे फक्त संपर्क दाखवतं, गुन्हा नाही. एप्स्टीन फाईल्सचा पॉइंट म्हणजे ताकदवान लोक कसे निर्दोषांना पिळवतात आणि कसे वाचवले जातात. हे पीडितांना न्याय देण्यासाठी आणि समाजाला सावधान करण्यासाठी आहे. जर असे नेटवर्क उघड झाले तर बदल होईल. या संपूर्ण एप्स्टीन फाईल्स बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.